एक रास दुसऱ्या राशन 6वी आणि 8वी असेल ना 66% म्हणतात, काय त्या गोष्टीला काही व्हॅल्यूज नाहीये. म्हणजे माझ्या आई वडिलांच मृत्यू 66%, आई वडील जिवंत होते, काय एवढी मोठी मुलं झालो, माझा भाऊ लंडनला, मी इथे. म्हणजे लक्षात ठेवा, मृत्यू 66%, माणसाला ते ऐकूनच घाबरून होतो. बाप रे, मृत्यू 66% म्हणजे लग्नात दोघांपैकी मरणार, असा कोणीही मरत नाही. अच्छा. कोणीही मरत नाही. मला दाखवा, मला 10 पत्रिका दाखवले, 10 लोकांनी मृत्यू 66 लग्न केले, 10मध्ये 4 तर मेलेत. पॉसिबलच नाही. एक नाडी दोष आहे. अहो, माझ्याकडे जे क्लायंट येतात ना, ते दोघं नवरा बायको, आई वडील मुलाचे, ते माझ्याकडे येतात आणि मला ते पत्रिका, पंडितजी बघा, आता आमच्या मुलीचं, आमचं दोघांचं पण एक नाडी दोष होता आणि तरी आम्ही न विचार करता लग्न केलं. आता आमच्या मुलाची पत्रिका मी दाखवायला आलो. असे की स्वतः मला सांगतात क्लायंट, बर. की आमचं एक नाडी दोष असताना आम्ही लग्न केलं, आम्हाला मुलं होत नाही, आमचं लग्न तुटत होतं, पण आम्ही लग्न केलं. काय नाही, पण आमच्या मुलीची पत्रिका दाखवायला आम्ही आलो. म्हणजे आम्हाला माहिती आहे ते खरं नाही, तुम्ही काय बोलताय ते खरं आहे. सो दॅट इज माय कॉन्फिडन्स. लोकच मला सांगतात की हे असं झालेल्या गोष्टी आहेत. फॉर दॅट यू हॅव टू हॅव अ बेस्ट एक्सपिरियन्स, गुड एक्सपिरियन्स, मल्टिपल एक्सपिरियन्स. मग तुम्ही समोरच्या माणसामुळे तुमच्याकडे जजमेंट आहे, स्वतः जजमेंटला म्हणता की बरोबर आहे, मी जे काय करतो ते परफेक्ट.